नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीतील तृतीयपंथी समुदायात मोठं वादंग. धर्मांतरांच्या मुद्द्यावरून 2 गटांमध्ये तणाव वाढला असून आज गुड्डीताई किन्नर यांच्या नेतृत्वात एका गटाने पोलीस आयुक्त कार्यालयात धडक दिली. गेल्या काही दिवसापासून अमरावती शहरात किन्नर समुदायातील 2 गटांमध्ये धर्मांतरांचा वाद सुरू आहे. यातून बजरंग टेकडी परिसरात तलवार, कोयते अशा शस्त्रासह मोठी हाणामारी पण झाली होती, ज्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. या प्रकरणात किन्नरांनी पोलीस आयुक्ताकडे पूर्वीच लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. आज पुन्हा गुड्डीताई किन्नर यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने किन्नर पोलीस आयुक्ताकडे पोहोचले आणि माहिती दिली की 5 किन्नरांचे कथित जिहादी धर्मांतरातून सनातन धर्मात घर वापसी झाली आहे. मात्र दुसऱ्या गटातील किन्नर हे या 5 जणांना जीवे मारण्याची धमकी देत आहे आणि त्यांच्यासह कुटुंबियांना नाहक त्रास देत असल्याची ही गंभीर तक्रार त्यांनी नोंदवली. हा वाद आता धर्मांतरण आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून पेटला असून तृतीयपंथी समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आयुक्तांनी याची दखल घेऊन तपास सुरू केला आहे. अमरावतीतील या संवेदनशील घडामोडीवर आमची कडक नजर आहे. याच्या अगोदर तुम्हाला माहित आहे, ह्या जिहादी लोकांनी आमच्या राजापेठच्या मंदिरावर, आमच्या घरावर हल्ला केला होता. त्यानंतर आम्ही CP साहेबांकडे आलो होतो, निवेदन दिल्यावर तुमच्या मीडियासमोर पण आम्ही काही लोक बोललो होतो की आमचे लोक काही तिथे फसलेले आहे. ते आज 5 लोक काल 5 लोक आमच्या इथे परतले. हे जे 5 लोक आहे 1 2 3 4 5 हे परतले आमच्या सनातन धर्मामध्ये. आणि आता याच्यानंतर आता आम्ही CPंना हे निवेदन पण देत आहे. आता सध्या निवेदन दिल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करते ते माहीत पडते. हम तो सनातनी है और सनातनी ही रहेंगे. सांगितलं होतं अनेकदा आपण CPची भेट घेतली, याच्यावर काहीच तोडगा निघाला नाही. काहीच तोडगा निघाला नाही आतापर्यंत, तर काहीच निघालं नाही. अजूनपर्यंत कारवाई नाही झाली आहे. राज्यसभा खासदार सुद्धा तुमच्या सोबत होते. आता त्यांनी काय पुढे आदेश दिले CP साहेबांना? आता त्या दिवशी तर सगळेजण होतेच ना. CP साहेबांना त्यांना बोलले होते की यांना काही CP सर बोलले होते की थोडे दिवस थांबा, आम्ही करू, त्यांच्यावर पण कारवाई करू. पण अजून काही कारवाई झाली नाही. जी नंगी तलवार जी आमच्या घरावर काढली ती पण आतापर्यंत जप्त केली नाही. हे लोक तिथंच होते आतापर्यंत, कालच आले आपल्या इथं. नुकतंच नवीन CP अमरावतीला आज आता हीच मागणी करणार की आता आमच्या ज्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, जे अत्याचार चालू आहे हे बंद झालं पाहिजे. मी बोलते अमरावतीहून रितू किन्नर. आम्ही इथं अशासाठी आलेलो आहेत की हे जी 1.5 महिन्यापासून जिहादी किन्नरांनी जो आमच्यावर हमला केला है ना, सनातनी धर्मावर जो आमच्यावर हमला केला आणि आम्हाला जो प्रेशराईज केलं है ना, त्या बाबतीतची ही आता अमरावती शहरमध्ये चालू आहे. त्याकरता आम्ही इथे आलेले आहेत. काही पूर्वी आम्ही त्यांच्याचकडे राहत होतो आणि त्यांच्या दबावामुळेच तिथं राहत होतो आम्ही. आज आम्ही इथे सनातनी धर्मामध्ये वापस आलेलो आहे. त्याकरता ते आमचा निरोध करत आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या सावधानीसाठी आम्ही इथे आलेलो आहेत. नेमकं आपण काही दिवस पूर्वी सुद्धा नाही का? नाही, ह्या गोष्टीचं काहीच तोड निघालेलं नाही आहे. सगळं मॅटर शांतच केलेलं आहे. सत्य सनातन धर्माला यांनी दाबून ठेवलेलं आहे. काही तुम्हाला धमक्या वगैरे माझा जे काढी आल्या होत्या? हो, आल्या होत्या आम्हाला धमकीमुळेच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की यांनी म्हटलेलं आहे की आम्ही जे जिहादी आहे जिहादींनाच होणार, हे त्यांनी आम्हाला असं म्हटलेलं आहे आणि आमच्यावर प्रेशराईज केलेलं आहे. म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. CP साहेबांशी आपण चर्चा केली, त्यामध्ये काय सांगितलं? आम्ही आता तिथेच जाणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्याच्यावर काय निर्णय होते ते आम्ही बघूया. पुढील अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.